सन्मान निधीचा जो 19 डेट ही कन्फर्म झालेली आहे का, कोणत्या दिवशी 19 हप्ता पीएम किसान सन्मान निधीचा शेतकऱ्यांच्या अकाउंटवर क्रेडिट करण्यात येणार आहे याबाबत एक मोठी बातमी समोर आलेली. 19 हप्ता या तारखेपर्यंत येऊ शकतो अशी बातमी कन्फर्म झालेली मित्रांनो. कारण पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत आज 18वा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये यशस्वीरित्या क्रेडिट करण्यात आला होता ऑक्टोबर महिन्यात. आता 4 महिन्यानंतर पीएम किसान सन्मान निधीचा जो 19वा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या अकाउंटवर क्रेडिट करण्यात येणार आहे मित्रांनो. काय ही संपूर्ण बातमी, कोणत्या दिवशी पीएम किसान सन्मान निधीचे 2000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत, चला तर पाहूया या व्हिडिओमधून. जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. शेतकऱ्यांचा विचार करून केंद्राची मोदी सरकार देशात अनेक योजना राबवत आहेत, परंतु प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सर्वाधिक चर्चेत राहते. कारण या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत पोहोचते आणि डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक 6000 रुपये ट्रान्सफर केले जातात. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांमध्ये. त्यानंतर आता देशातील सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेची जी 19वी हप्त्याची इन्स्टॉलमेंट त्याची आता त्यांना वेट आहे त्याचा की कधी येणार आहे 19वी इन्स्टॉलमेंट. तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना देशात पूर्ण 6 वर्ष झाली आहे. या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना आतापर्यंत 18 हप्त्यांचा लाभ सुद्धा देण्यात आलेला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेची 18वा हप्ता हा 5 ऑक्टोबर 2024 रोजी जारी केला होता. 18वी हप्ता रक्कम खात्यात आल्यानंतर आता शेतकऱ्यांना 19व्या हप्त्याची वाट पाहावी लागते मित्रांनो. कारण सरकार प्रत्येक 4 महिन्याला योजनेची हप्ता रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करते. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की जानेवारी महिन्यात कोणत्याही दिवशी पीएम किसान योजनेचे 2000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये येतील. तुमच्या माहितीसाठी सांगतो की ही योजनेची रक्कम जारी होण्यापूर्वी सरकार तिची तारीख नक्कीच जाहीर करणार आहे मित्रांनो. आणि त्या अभावी पीएम किसान सन्मान निधीची जी 19व्या हप्त्याची तारीख आहे तर ती जानेवारीच्या एंडिंगमध्ये किंवा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पीएम किसान सन्मान निधीचे 2000 रुपये आणि महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली नमो शेतकरीचे 2000 रुपये असे एकूण 4000 रुपये तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होऊ शकता मित्रांनो. अशी बातमी न्यूज चॅनलच्या माध्यमातून येते मित्रांनो. तर तुम्हाला जे पीएम किसान सन्मान निधीचे 2000 रुपये एक तर ते जानेवारीच्या एंडिंगला मिळू शकतात किंवा फेब्रुवारीच्या सुरुवाती म्हणजे फर्स्ट वीकमध्ये तुम्हाला हे पैसे मिळतील मित्रांनो. 19वी इन्स्टॉलमेंट जे आहे ते आता शेतकऱ्यांना त्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होणार आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने ही जी न्यूज आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबत तर ती समोर आलेली मित्रांनो. शेतकऱ्यांना एकूण 4000 रुपये मिळू शकतात. जरी महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जरी पीएम किसान सन्मान निधी सोबतच दिले तर एकूण 4000 रुपये तुम्हाला मिळू शकतात. जसं 18व्या हप्त्यावेळीस नमो शेतकरी योजनेचे 2000 आणि पीएम किसान सन्मान निधीचे 2000 असे एकूण 4000 रुपये शेतकऱ्यांना सोबतच राज्य सरकार आणि केंद्र सरकारने दिले होते मित्रांनो. त्याच प्रकारे 19व्या हप्ता सुद्धा येऊ शकतो. राज्य सरकार आणि केंद्र सरकार सोबत देऊ शकतात आणि शेतकऱ्याला त्यांच्या अकाउंटमध्ये 4000 रुपये क्रेडिट होताना दिसू शकतात मित्रांनो. ही माहिती किंवा ही जी बातमी ती जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण गव्हर्नमेंट अपडेटसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओवर. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.